नमस्कार. दिल्ली डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आम्ही दिल्लीमध्येच आहोत. दिल्लीमध्ये आज आमचा तिसरा दिवस आहे. परंतु गेल्या 2 दिवसामध्ये दिल्लीमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण अनुभवलं. पहिल्या दिवशी खूप पाऊस होता, दुसऱ्या दिवशी प्रचंड थंडी होती आणि आज तिसरा दिवस आहे. सकाळचे 9 वाजलेत तरी अजूनही या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी अंधार आहे. सूर्यदेव अजूनही दिसलेला नाही. खरं तर दिल्ली असं म्हणतात की दिल्लीमध्ये खूप जास्त प्रदूषण आहे, परंतु तुम्ही माझ्या मागे सुद्धा बघू शकता की दिल्लीमध्ये खूप झाडीसुद्धा आहेत. आम्ही जेवढ्या रस्त्यावरून फिरलो त्या रस्त्यावरून फिरताना आम्हाला एक अनुभव आला की दिल्लीमध्ये प्रचंड स्वच्छता आणि प्रचंड झाडी आहे आणि जे ट्रॅफिक आहे त्याला पण एक शिस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्ली हे भारताचं एक राजकीय सत्ता केंद्र आहेच. दिल्लीमध्ये अनेक देशी विदेशी पर्यटक या ठिकाणी फिरायला येतात, परंतु त्या सगळ्यांनी या ठिकाणी एक शिस्त पाळलेली दिसते. आणि त्याच्यामध्ये दिल्ली पोलीस असतील, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि इथल्या 3 महानगरपालिका असतील, या सगळ्यांनी दिल्ली अतिशय सुव्यवस्थित ठेवण्याचं काम केलेलं आहे. हे आम्ही या ठिकाणी अनुभवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये सगळ्या गोष्टींना एक खूप चांगली शिस्त आम्हाला अनुभवायला मिळाली. खरं तर दिल्लीची लोकसंख्या खूप जास्त आहे. जगातील 7व्या क्रमांकाचं सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं हे शहर आहे. तरीसुद्धा या ठिकाणी शिस्त ही चांगल्या प्रकारे बघायला मिळाली. इथले रेल्वे स्टेशन असतील, मेट्रो स्टेशन असतील, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असेल, हे सगळं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी. सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा खूप सुंदर शहर आहे. त्याचं कारण असं, दिल्लीच्या बाजूने उत्तरेला हरियाणा, तिकडे पूर्वेला राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही जी राज्य आहेत आजूबाजूची, इथून अनेक लोक दिल्लीमध्ये राहतात. त्यामुळे दिल्लीच्या खाद्यसंस्कृतीला सुद्धा खूप महत्त्व आहे. वेगवेगळ्या राज्यातले खाद्यपदार्थ या ठिकाणी आपल्याला खायला मिळू शकतात. त्याचप्रमाणे दिल्ली हे कपड्यांच्या मार्केटसाठी सुद्धा खूप फेमस आहे. खूप स्वस्त आहे. म्हणजे सामान्य नागरिकांना परवडेल अशा गोष्टी तुम्ही दिल्लीत घेऊ शकता, मिळतात या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये संपूर्ण भारतभरातून लोक येतात. त्यामुळे म्हणजे असं म्हणतात की 4 कोसावर वाणी बदलते आणि 8 कोसावर पाणी. तर हे सगळं या ठिकाणी दिल्लीमध्ये आल्यानंतर आम्हाला अनुभवायला मिळालं. वेगवेगळ्या राज्यातील लोक, त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि अर्थातच म्हणजे भारताचं जागतिकदृष्ट्या जे वेगळंपण आहे ते या ठिकाणी, म्हणजे ते का आहे ते या ठिकाणी आम्हाला निश्चित अनुभवायला मिळालं. तर तुम्हीसुद्धा एकदा दिल्लीला नक्की या आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या. आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.